नमस्कार पुणेकरांनो, आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत जे प्रत्येक घर खरेदी करणाऱ्याला खूप महत्त्वाचं आहे. मग ते नवीन घर घेणाऱ्याला असो किंवा रिसेलचा फ्लॅट घेणाऱ्याला असो, ही माहिती प्रत्येकाला असायला हवी. पोझिशन घेतल्यानंतर बिल्डरची जबाबदारी किती वर्ष असते किंवा काय काय असते, चला तर कायदेशीर भाषेत नाही तर सोप्या भाषेत समजून घेऊयात. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला आणि शेअर करायला विसरू नका. लोकांची चुकीची समजूत. बहुतेक लोकांना वाटतं रजिस्ट्री झाली, चाव्या मिळाल्या म्हणजे आता बिल्डरची जबाबदारी संपली. यामुळे काय होते, 6 महिन्यांनी भिंतीला ओल येते. लोक स्वतःच्या खिशातून पैसे देऊन पेंटरला बोलवतात आणि क्लिअर करून घेतात. प्लंबिंग लीक होते, लोक स्वखर्चाने प्लंबर बोलवतात आणि दुरुस्त करून घेतात. स्लॅबला क्रॅक जातो, तेव्हा लोक एक्सपर्ट बोलून स्वतःच्या खर्चाने मोठा खर्च करून ते दुरुस्त करून घेतात. पण हे सगळं टाळता येण्यासारखं आहे, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे. फक्त तो कसा वापरायचा हे माहिती नसतं. रेरा ऍक्ट 2016च्या सेक्शन 14 मधील 3 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पोझिशन दिल्यापासून पुढचे 5 वर्ष हा बिल्डर जबाबदार असतो. याला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतात. यामध्ये नेमकं काय काय कव्हर असतं, चला बघूयात. स्ट्रक्चरल डिफेक्ट, भिंतीत स्लॅबमध्ये क्रॅक, सिपेज किंवा गळती किंवा इमारतीच्या मजबूती संबंधित कुठलाही दोष. वर्कमनशिप बद्दल दोष म्हणजे बांधकामाचा दर्जा निकृष्ट असेल, टाइल्स निघत असतील किंवा प्लास्टर निघत असेल. सर्व्हिस मधील दोष, प्लंबिंग लाईन मध्ये लीक होणं, इलेक्ट्रॉनिक वायरिंग मध्ये बिघाड होणं, ड्रेनेज सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम होणं, बिल्डरने बसवलेल्या प्रोडक्ट विषयी दोष म्हणजे सॅनिटरी फिटिंग्स खराब असणे, दरवाजे खिडक्या खराब असणे. आता नेमकी प्रोसेस काय आहे, पुढे काय करायचं सांगतो तुम्हाला. तुम्ही एकदा बिल्डरला लेखी तक्रार दिली, मग मेल असो किंवा रजिस्टर पोस्ट असो, त्यानंतर 30 दिवसाच्या आत बिल्डरने मोफत हे रिपेअर करून देणं बंधनकारक आहे. त्यासाठी तुमच्याकडून 1 रुपयाही घेतला जात नाही किंवा घेता येत नाही. पण इथे काही अपवाद पण आहेत, तेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा टेम्परिंगमुळे झालेलं नुकसान यात कव्हर होत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा आगीमुळे झालेलं नुकसान बिल्डरच्या जबाबदारीत येत नाही. भिंतीवरील साधे हेअरलाईन क्रॅक्स स्ट्रक्चरल डिफेक्ट मानले जात नाहीत. सामान्य विअर अँड टिअर म्हणजेच वापरामुळे होणारे नैसर्गिक झीज हे सुद्धा बिल्डरच्या कव्हरमध्ये येत नाही. आता समजा बिल्डरने तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं तर काय करायचं. पहिल्यांदा बिल्डरला फोन करा आणि हे सांगा की हे नुकसान झालेलं आहे, ते करून द्या. जर बिल्डरने करून नाही दिलं किंवा तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर तक्रार कशी करायची. एक लेखी नोटीस पाठवा, मग मेलने असो किंवा रजिस्टर पोस्टाने असो. डिफेक्टचे फोटो आणि व्हिडिओ तारखेसह पाठवून द्या आणि सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे. पोस्टाने पाठवलेल्या नोटिशीची डिलिव्हरी कन्फर्मेशन जपून ठेवा. 30 दिवसाच्या आत दाद न मिळाल्यास थेट maharera.mahaonline.gov.in वर जाऊन कंप्लेंट सेक्शन मध्ये तक्रार दाखल करा. तक्रारीसोबत सेल ॲग्रीमेंट, डिफेक्टचे फोटो, पोझिशन लेटर, बिल्डरला पाठवलेली नोटीसची कॉपी अपलोड करा. तक्रारीची फी साधारण 5 ते 10 हजाराच्या दरम्यान असते आणि महारेरा साधारण 3 ते 6 महिन्यात निकाल देते. ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर बिल्डरला दुरुस्तीचे किंवा नुकसान भरपाईचे आदेश देऊ शकतो. आणि जर महारेराच्या आदेशाचं पालन झाले नाही तर तुम्ही रेराकडे ॲपिलेट ट्रिब्युनलकडे अपील करू शकता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पोझिशन घेतलं म्हणजे बिल्डरचा संबंध संपला असं होत नाही. पुढील 5 वर्षाची जबाबदारी ही बिल्डरची असते. जर तुम्हाला असेच कायदेशीर प्रॅक्टिकल माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या विषयावर हवे आहे ते कमेंट करून सांगू शकता. चला, धन्यवाद.